तो काल सावधान, आयुष्य का तो काल सावधान, आयुष्य का तो काल सावधान। तुका मने इहलोक जामे हारे, हर विचार हारे, इहलोक जामे हारे, हर विचार हारे। धुरे भरुने राहु, धुरे भरुने राहु, धुरे भरुने राहु। अतिमंत देह दार सकल, अतिमंत देह दार सकल, अतिमंत देह दार सकल। अविद्या तो काल सावधान, आयुष्य का तो काल सावधान, आयुष्य का तो काल सावधान। शनि हाची, शनु शनि हाची, करवा विचार, शनु शनि हाची, करवा विचार। क्षणो क्षणिहाचे करावा विचार, विचार क्षणो क्षणिहाचे करावा विचार। तरवया पार भव तरवया पार, तरवया पार भव नसीबंद दे जानार सकल सकल, नसीबंद दे जानार सकल। रवया पारा भवस रवया पारा भवस भवस नासिबंद देह दानार सकल, नासिबंद देह दानार सकल। सावधान अभिषेक को एकार, सावधान अभिषेक को काल, अभिषेक को काल। सावधान सावधान सावधान, अभिषेक तो सावधान आयुष्य का तो काल सावधान, सावधान आयुष्य का तो काल सावधान। आ
क्षणोक्षणी हची करावा विचार तरावया पार भवशिंदू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका मने यहलुकींच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ठाला विहारा क्षणोक्षणी हची करावा विचार तरावया पार भवशिंदू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोगी पीठे तटे भीमारत्यम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम चक्रोपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केली स्मरण होय सकळे वितेंच्या अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्रीगुंजी ते नमस्कारो आता रायगडी मंदिरी वशे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथमा वंदितो तुम्हा छत्रपती विठाला क्षणोक्षणी हची करावा विचार तरावया पार भवशिंदू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान
प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा निवडलेला हा अभंग आहे. आज खरं तर एक आगळा वेगळा कार्यक्रम, रोज असे कार्यक्रम नसतात आम्हाला. आज एका वेगळ्या कार्यक्रमाचं स्वरूप शहीद सुरेश रघुनाथ घुगे यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. खरं तर मला हंडोरे महाराजांचा फोन आला. त्यांच्याही गावामध्ये फार मोठं स्मारक शहीद जवानांचं बांधलेलं. आणि दादा साखरे महाराजांना त्यांच्या पद्धतीने एवढी प्रसिद्धी दिली, खूप प्रसिद्धी दिली रे दादा. मला तर साखरे महाराजांचं किती कौतुक करावं, काय बोलावं माझ्यासारख्या पामरानं ते कळना. गोसावी समाजातील पोर आणि एवढं मोठं गावानं सुद्धा स्मारक बांधलं. दादा नाशिक जिल्ह्यालाच नाही, नुसतं पश्चिम महाराष्ट्राला नाही, आमच्या मराठवाड्याला नाही, उभ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा. आणि त्या वीर पत्नीनं इथं यावं माझ्यासारख्याच्या कीर्तनाला, हे माझं परम भाग्य दादा. आज शहीद सुरेश रघुनाथ घुगे यांच्या पाठीशी पाश्चात परिवार असलेला वीर माता भीमाई रघुनाथ घुगे, वीरकन्या उन्नती सुरेश घुगे, सौ लहानबाई गोकुळ बेदाडे बहीण आहेत. शिवकन्या उन्नती मुलगी आहे. वीरपत्नी धारित्री सुरेश घुगे, सो अक्काबाई गरीबराव घुगे बहीण आहे, उगले ना. आणि शरद रघुनाथ घुगे भाऊ आहे. असा गोड गोकुळावणी परिवार त्यांचा त्यांच्या पाठीशी शिल्लक राहिलेली ही प्रॉपर्टीज म्हणा. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शहीद सुरेशजी घुगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा हा घेतलेला आपण कार्यक्रम. आणि त्या निमित्तानं खरंच सेवा करण्याचं भाग्य, ज्यानं देशाची सेवा केली, ज्यांनी देशाची सेवा केली, त्यांची सेवा करण्याचं भाग्य आमच्यासारख्याला लाभतं. हे आमचं फार मोठं पुण्य असेल कदाचित. आणि या कार्यक्रमासाठी वीरांनी, सैनिकांनी कीर्तन ऐकावं, एवढ्या मोठ्या माणसांनी कीर्तन ऐकावं, याच्यासारखी आमच्या आयुष्यात दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. आणि म्हणून सर्वप्रथम या सर्व वीरांना, या सर्व देशाचं रक्षण करत्यांना मी सर्वप्रथम हात जोडून वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला भाग्य असतं ना एका माणसाचं, ज्यांनी देशाची सेवा केली त्या माणसांनी सेवा ऐकण्यासाठी बसावं, आपण त्यांच्या समोर बोलावं. आणि वातावरण एवढं सुंदर दादा. आज खरं तर मला बरं वाटलं, कारण मला गायक लोक चांगले लागतात, कारण मला गाता येत नाही म्हणून. आणि म्हणून गुरुजी गायला आहेत, हा माझा मोठेपणा. नितीन महाराज गोडसे तुमचं नाव इथं आलं की सगळेच घेतात हो, सगळेच घ्यायला लागले. आणि इथंच काय कुठेही तुमचं नाव फक्त ऐकून होतो. आज प्रत्यक्ष भेटीचा योग जगदाळे बाबा तुमचा आला. उपस्थित आमचे प्रकाश महाराज, आमचीच भावकी, बरोबर आहे ना, माझीच भावकी नाईकवाडे. येताना मी गाडीमध्ये चर्चा करत होतो, मी हंडोरे महाराजांशी बोलत होतो, म्हणले आज भावकी आहे बरं का तुमच्या सोबत. पेटीवाले बाबा असतील, ऐकायला बसलेल्या माता भगिनी, लहान थोर. आणि मला आनंदाची गोष्ट माझ्यासाठी म्हणेल मी, माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय क्षण
की अनेक वीर मातांनी कीर्तन ऐकायला बसावं, वीर पत्न्यांनी कीर्तन ऐकायला बसावं. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं सांगेल, हात जोडून सांगेल, देशाची सेवा आपण केली. मी आपल्यांसाठी सर्वप्रथम 2 शब्द व्यक्त करतो, मग सेवेला सुरुवात करतो. देशाची सेवा आपण केली आणि तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळतं. म्हणून बाबा मी सगळ्यांसाठी सांगतो, सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, ही माझी सेवाच असेल बरं. म्हणजे सेवा असणं वेगळं, कीर्तन करणं वेगळं, पाकिट घेऊन फिरणं वेगळं. म्हणून या कार्यक्रमाचं पाकिट मला नको दादा, ही माझी सेवाच असेल. मी आलो दादा पुण्याहून, रात्री शिर्डीमध्ये मुक्कामाला थांबलो आणि मी सगळं आमच्या गोसावी दादांचे सगळे व्हिडिओ पाहत होतो. रात्री आमच्या सुरेश भाऊंचे सगळे व्हिडिओ पाहत होतो मी रात्री. सगळे हे रांगोळी काढलेलं हे सगळं युट्यूबला पाहिलं. मी आमच्या सैनिकांसाठी दादांसाठी सांगेल, माझ्या सगळ्या वडिलांच्या वयात आहे, मोठ्या भावांच्या वयात आहे तुम्ही, की मी एक छोटंसं शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण नावाचं रोपट लावलं. मी मामालाही सांगेल, सर आहेत इथं आणि सुरेश दादांचे मामा आहेत ते. लहानपणी सुरेश दादाला शिकवण्याचं काम मामाने केलं. मामा तुम्हालाही सांगेल, मी शिक्षक आहे, पण सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जगदाळे गुरुजी मला नोकरी करण्याची गरज नाही, मी नोकरी करत नाही. आणि नोकरी सुद्धा सेवा म्हणूनच केली बरं. 10 वर्ष 1 रुपया पेमेंट नाही घेतलं दादा. 10 वर्ष बिगर पगारी नोकरी केली. आता पगार सुरू झाली, पण दिल्यानं तुम्ही दिला ना तर देव तुम्हाला भरभरून देतो. 10 वर्षे 1 रुपया पेमेंट न घेता एका शाळेवर सेवा केली, पगारही सुरू झाली, पण मी म्हणलो बस झाली 10 वर्षाची सेवा. आता उत्पन्नाचं साधन असावं लागतं ना काही. इथं आलो, मी म्हणलो मी पाकिट नको बाबा, मला फक्त नारळ द्या, बुका लावा, मला सेवाच घेऊ द्या मला. मग हे सगळं करतो आणि देशाची सेवा करण्याचं एक थोडंसं भाग्य मला मिळालं. मी बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो, कथेला जातो ना दादा, तिथं मी झाडं लावण्याचं काम करतो. इकडे सुक्रेवडगाव नावाचं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आमच्या. तिथं माझी संगीत शिवचरित्र कथा घेतली. म्हणजे दारित्रीताईनं सांगितले, मी तिथं मी संगीत शिवचरित्र कथा घेतली आणि त्या कथेमध्ये गाव मला ओसाड दिसलं हो दादा, गाव ओसाड दिसलं. आणि म्हणून मी कथेला गेल्यावर माझ्या कथेमध्ये 350 गावात लावले झाडं, 350 झाडं गावात लावले. सगळ्या महिलांना सोबत घेतलं आणि 350 झाडं त्या गावात लावले. आणि मग मी कथेचा निरोप घेतला. आणि झाडं लावण्याचं काम हे माझं छोटं माटं चालू असतं. मलाही भारत मातेची सेवा अशा पद्धतीने करण्याचं भाग्य मिळालं. आता मी अधिकचं माझ्याबद्दल बोलणं या कार्यक्रमात संयुक्तिक ठरणार नाही. भाषणाचा क्लास घेतो मी. का करतो हे सामाजिक काम थोडंसं सांगतो. का करतो? कारण मी सेवा केली शाळेवर बिना पगारी. आता पगार सुरू झाली, मी शाळेला रामराम केला. कारण मी आधी पोरांना शिकवलं, लहान लहान मुलं आहेत ना शाळेत, मुलांना शिकवलं, माझं D.Ed झालं. मग आता इथून पुढं मी मुलांच्या बापाला शिकवतो. कसं सांगू? आता माझ्या वक्तृत्व प्रशिक्षणामध्ये आई झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाषण शिकवतो ना मी. पुणे, मुंबई, अहमदनगरला 4 ठिकाणी शाखा. आणि तिथं अनेक पुढारी येतात, मग त्यांचे पैसे मला येतात ना. आणि म्हणून वीर जवानांच्या कीर्तनाचे पैसे मला नको, हा निर्णय मी घेतला. आज अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा क्षणाक्षणाला विचार करा, उपदेश करणारा अभंग आहे दादा. नीट ऐका आता कीर्तन. का म्हणलं तुकोबारा क्षणाक्षणाला विचार करा? माऊली तर सांगतात, विचार नाही नर खर तो जैसा. कोणासारखा? गाढवासारखा. जो माणूस कधी विचार करत नाही तो माणूस गाढवासारखा आहे. विचार नाही नर खर तो जैसा. जसा गाढव आहे तसा माणूस आहे. जर माणसाच्या जन्माला येऊन त्यानं विचार नाही केला तर. पण विचार करण्याची पद्धत जगद्गुरु तुकोबारायांची सांगण्याची फार वेगळी आहे. आपण सहज म्हणतो, अरे जरा विचार करायचा ना, येड लागलं का तुला, आपण सहज म्हणतो. पण तुकोबारायांनी कसं सांगितलंय बघा ना. उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे खरं तर हा. कसं सांगितलं जगद्गुरु तुकोबारायानं? विचार करा.
महिन्यातून एकदा नाही म्हणले, 6 महिन्यातून एकदा विचार करावा नाही म्हणले, महिन्यातून एकदा नाही, 6 महिन्यातून एकदा नाही, वर्षातून एकदा नाही, आठवड्यातून एकदा नाही, रोज नाही, रोज 2दा नाही, सकाळ संध्याकाळ नाही, घंटा घंट्याला नाही, मिनिटा मिनिटाला नाही, विचार कसा करावा अभंगाचं पहिलं श्लोक सेना करावा विचार तरवया पार पावणे 12 पर्यंत संपवा. 11 तर इथंच वाजले मला, म्हणून मी थोडं घेतोय स्पीडने घेतोय. तसं उशीरच झाला, सुरू व्हायलाच मला 11:15 वाजले. माझ्या हातात आता वेळ खूप कमी राहिला आणि म्हणून थोडं 20-20 खेळतो बरं का. आणि मोठी माणसं पुढे बसल्यावर छोट्या माणसांना जास्त वेळ घ्यायचा नसतो, म्हणून थोडं शॉर्टकट मारतो. चला ऐका आता, काय राहतं माणसाचं माणूस गेल्याच्या नंतर. तुम्ही आम्ही जन्माला आलो मेलो उपयोग नाही रे. खरंच काय मी पायाला हात लावून सांगाल, तुमच्या तरुणांच्या पायाला हात लावून सांगेल, माता भगिनींच्या पायाला हात लावून सांगेल. ऐका ना दादा, आज वीर माता इथं बसल्यात, अभिमान आहे. माझं पोरग देशाची सेवा करत होतं, माझं पोरग देशाची सेवा करत होतं. जगायला तर कुत्रा जगतो, त्या जगण्याला काय अर्थ असला पाहिजे. कोण जगत नाही, पशु जगतात, प्राणी जगतात. आपण न विचार करता जगणं म्हणजे आपण पशु आहे. माऊली सांगतात ना, खरं तो जायचा आपण पशुच आहे. विचार काय केला पाहिजे, माझं जगणं, माझं मरण सुद्धा मंगल कसं ठरल. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसानं मौतीला जात जा गडी. मौत झाली ना, मौतीला जात जा. मौतीला गेल्यावर नितीन बाबा खरंच माणूस विचार करतो. बरं असं होतं आपलं, मौतीला गेल्यावर विचार करतो फक्त, नाही काय खरंय माणसाचं आयुष्यामध्ये. जरा घंटा 2 घंटे पुन्हा संपलं, आलं जागेवरती. मग बांध करायला सुरुवात केली, मग काड्या करायला सुरुवात केली, मग हेवे देवे सुरू झाले. काही वेळापुरता जागा होतो माणूस मौतीला गेल्यावर, काही वेळापुरता. काय असतं बरं जगदाळे महाराज, काय असतं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये. आम्ही काहीतरी कीर्ती करून गेलो तर जगण्याची पावती तुमच्या पाठीमागे, आणि तुम्ही काहीच कीर्ती करून गेला नाहीत, काहीच कीर्ती करून गेला नाहीत, तुम्ही तुमच्या जगण्याची कुठली पावती तुम्ही मागे ठेवून जाता सांगा ना. चला साधं उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. आपण गेलो, सर्वसामान्यांचं सांगायला लागलो मी सुरेश दादांविषयी नाही बोलणार, मी तुमच्याविषयी आमच्याविषयी सांगायलो. मी सैनिकाविषयी नाही म्हणत आहे, मी आमच्या केशव गोसावी विषयी नाही म्हणत आहे. मी बोलतोय तुमच्यासारखं जे सामान्य माणसं आहेत, आपण हे असामान्य माणसं आहे. चला आपण सामान्य माणसं आहे, सामान्य माणसाविषयी सांगतो. तुम्ही आम्ही गेल्यानंतर तुमचं राहतं काय, काय राहतं. सर तुमच्यासारखा माझ्यासारखा सामान्य माणूस गेला, समजा मी मेलो, मरणार नाही इतक्या लवकर, पण मेलो, काय राहील माझं. ऐका नीट ऐका, मी मेलो काय राहील माझं. जगदळे बाबा लय झालं 2 दिवस माझ्या फोटोला हार घालतील ताजा चांगला टवटवीत झेंडूच्या फुलाचा, बरोबर आहे. बरं
हार सुद्धा 4 दिवसांनी सुकल. माझा फोटो भिंतीला राहील. मी माझं सांगायला लागलो. माझा फोटो भिंतीला राहील. त्याला हार घालतील माझ्या घरातली मंडळी. ताजा असेल हार, तो माझा हार असेल. मी मेलो तरी माझा हार असेल. माझ्या फोटोला 4 दिवसानं 8 दिवसानं त्याच्या पाकळ्या पडतील. कोणाच्या हाराच्या पाकळ्या पडल्या? माझ्या हाराच्या पाकळ्या पडल्या. माझं काय राहिलं होतं? माझा हार होता, पण माझ्या हाराच्या पाकळ्या पडल्या. हार सुकला, पाकळ्या सगळ्याच पडल्या. सगळ्याच पडल्या. आता त्या दोरीला एकही फुल राहिलं नाही. माझ्या फोटोला माझं काय राहिलं? दोरी, धागा राहिला. फुलं गळाले. माझ्या फोटोला तो माझ्या हाराचा धागा राहिला. माझ्या नावाचा धागा राहिला. नीट लक्षात घ्या. धागा राहिला. कालांतरानं नुसताच धागा माझ्या फोटोला कोण ठेवील? ठेवील का कोणी? माझे पोरं बिरं येते ना, म्हणते ते दोरा काढून टाका ते फोटोचा. माझा दोरा काढला, दिला फेकून तिकडे उकिरड्यामध्ये. माझा दोरा गेला उकिरड्यात. हार तर गेला, फुलं तर गेले, पण धागा गेला. आता माझं त्या भिंतीवर काय राहिलं? हार गेलता, दोरा गेलता, फोटो राहिला होता. आता फोटो सुद्धा कधीपर्यंत राहणार आहे? नीट बघा. फोटो सुद्धा जोपर्यंत माझे पोर आहे तोपर्यंत माझा फोटो त्या भिंतीवर असणार आहे. लक्षात ठेवा. माझे पोर आहे तोपर्यंत तो माझा फोटो माझ्या घरातल्या भिंतीवर असणार आहे. माझे नातरूंन तो फोटो ठेवतीलच याचा भरवसा. बघा तुम्ही, तुमच्या आजोबाचे फोटो आहेत का? बऱ्याच लोकांच्या घरात आजोबाचाच फोटो नाही. पंजोबाचा तर नाहीच, पण आजोबाचाच नाही. मग माझे नातवं येतील, माझ्या फोटोची दुर्दशा होईल. त्याच्यावर आळ्या जाळ्या होतील. जाळ्या काढताना कुणीतरी झाडून तो फोटो पडल. पडला, काच फुटला, माझा काचही गेला. माझ्या फोटोचा माझा काच गेला. काच गेल्यावर बिगर काचाचा फोटो राहिला. बिगर काचाचा फोटो किती दिवस टिकल? माझ्या नातरून टाकून तो पडला. मी आजा झालो ना तेव्हा. पडला तो, काच गेली, फक्त फोटो राहिला मध्ये कागदाचा. कागद जास्त दिवस टिकणारच नाही ना. कागद खराब झाला, कागदही गेला. आता माझ्या नावाचं काय राहिलं? आता माझ्या नावाचं काय राहिलं? बिगर फोटोची फ्रेम. ना काच राहिला, ना माझा कागदाचा फोटो राहिला. त्याच्यावर राहिली ती फक्त बिगर कागदाची फ्रेम. बरोबर आहे? माझं काय राहिलं मी गेल्यानंतर? फ्रेम. अरे फ्रेम सुद्धा कधीपर्यंत ठेवणार आहे? अरे फोटोच नाही तर फ्रेम ठेवायची कशाला? त्याच्यात फोटोच नाही, मग फ्रेम कशाला? मग माझा नातू काय करणार? फ्रेम उचलणार, गेली उकिरड्यात. माझ्या नावाचं काय राहिलं हो तिथं? काय राहिलं? राहिलं ना बाबा, खिळा. माझ्या नावाचं शिल्लक काय राहिलं? माझ्या नावाचा शिल्लक राहिला तो खिळा. पण तोपर्यंत ते घर डबघायला येईल ना. घर आता जुनं झालं, माझे नातरुंड आले. खिळा कधीपर्यंत राहील? घराची डागडुजी तर करावं लागेल माझ्या नातरुंडाला. मग ते नातरुंड काय करते? अरे फोटोच नाही तर खिळ्याचं काय करायचं? मग काय करतील तो खिळा? माझ्या नावाचा खिळा राहिला होता रे. माझ्या नावाचा खिळा सुद्धा गेला. खिळाही काढला. काय राहिलं माझ्या नावाचं? राहिलं ना ना छिद्र. माझ्या नावाचं छिद्र तिथं राहिलं. पण डागडुजी करताना तो कलरवाला, तो पेंटरवाला काय म्हणतो माहितीये का? अरे छिद्र कशाला आहे? तो असा कलर घेतो आणि त्या छिद्रात कलर घालतो. खलास, सपाट झाला कार्यक्रम. माझ्या नावाचं साधं छिद्र राहिलं होतं रे. छिद्र सुद्धा राहिलं नाही. हे माझं सांगत नाही, तुमचं आमचं सगळ्यांचं सांगतो. तुमच्या नावाचं साधं छिद्र सुद्धा शिल्लक राहू शकत नाही. काय राहतं मग? कुणाचं शिल्लक राहतं? कुणाचं शिल्लक राहतं? सुरेश भाऊंची कीर्ती राहिली की दादा शिल्लक. उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, उत्तमाची ऊरे कीर्ती मागे, उत्तमाची ऊरे
शिल्लक तुमच्या नावाची कीर्ती राहते. आणि म्हणून क्षणाक्षणाला विचार करा जीवन जगत असताना. नेहमी सांगतो मी, नेहमी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगतो दादा, क्षणाक्षणाला विचार करायला लावला. आम्ही विचार नाही करत दादा जीवन जगत असताना माझं काय शिल्लक राहीन. आणि जो माणूस माझं काय शिल्लक राहीन हा विचार करतो तो चांगला जगतो बरं का. म्हणून म्हणतो मी मौतीला जात जा, मौतीचे कार्यक्रम टाळत जाऊ नका. आता तर काय झालं माहितीये का, या कोरोनाच्या काळात तुम्ही जाता लग्न कार्याला जाता, मौतीला जाता. आता बरेच लोक मौतीला जाता पण ते उद्देश वेगळाच असतो. काही लीडर लोकांचं सांगतो, पुढारी लोकांचं, माझ्याकडे भाषण शिकायला असतात सगळे म्हणून मला अनुभव येतो. जगदाळे महाराज मौतीला गेल्यानंतर उद्देश वेगळा असतो लोकांचा. का? त्याचे नातेवाईक म्हणतील आलाय आलाय आलाय. तो तर गेला पण तिथे गेल्यानंतर तो आपल्याच मतदारसंघातला आहे. थोडं मौतीला जावं लागतं, फिरावं लागतं. उद्देश काय ठेवायचं सांगू तुम्हाला. उद्या माझ्यावर ही वेळ येणार आहे, उद्या माझ्यावर ही वेळ येणार आहे आणि मला मरताना वाईट वाटू नये की माझं जगणं राहून गेलं. मरताना जर वाईट वाटलं ना, अरे मी जगायचं राहून गेलो, तर तुमच्या जगण्याला अर्थ नाही. मरण मंगल ठरावं आणि याच्यासाठी काय करावं लागतं सांगू दादा. हे तुमच्या इच्छा आकांक्षा जीवन जगत असताना हे सगळं क्षणभंगूर आहे. कोणी विचारत नाही दादा ह्याला. किती पैशावाले लोक बघितले मी, लय पैशावाले. काय तुमच्या कपाळावर लिहिलेलं असतं का याला 25 एकर बागायती जमीन आहे, बाहेर फिरता तुम्ही. काय तुमची पाटी लावलेली असते का याचा फार मोठा बंगला नाशिकमध्ये आहे, मनमाडमध्ये याचे 2-4 फ्लॅट आहे, असतं का? काही नसतं. उपयोग नसतो काही. राहिले किती याचा विचार केला पाहिजे माणसानं. लय वाढदिवस लय आनंदात साजरे करतात बघा. मला कधी कधी खंत वाटते आनंदात एवढ्या ज्याच्याकडे, आणि ज्याचा काहीच नसतो त्याचा वाढदिवस मोठा, ज्याच्याकडे भरपूर आहे ते आपलं साध्या पद्धतीने. राहिला किती त्याचा विचार करा, जगलो किती त्याचा नका करू. माग काय झालं तुकोबरायांची भाषा आहे बरं, मागे झाले पाहू नका, नका पाहू नका, पुढे जामीन आहे. तुकोबराय बोलतायत पुढचं जामीन आहे, मागचं काय झालं कशाला विचार करता. आपल्या पुढच्या अपेक्षा बरं पुढचा विचार करा म्हणजे काय करा. विचार करा म्हणजे हाव करा नाही ना. फक्त तुमच्या नुसती अपेक्षा ठेवा, अपेक्षा ठेवा, अपेक्षा ठेवा नाही ना. मी आता काय बोलत होतो, आपलं जगणं संपतच नाही दादा. आपलं जगणं असतं बाल्या बाले 4x4ची खोली, दोघं उकडून मिली. बाल्यान म्हणायचं बालीला मी तुझा राजा तू माझी राणी, तिने म्हणायचं अवधानी उचला घागरा टँकर आलंय भरू पाणी. बस मी माझं पोरग माझं लेकरू माझी बायको माझ्यासाठी जगतो, तू मरतो, आणि जो देशासाठी मरतो तो अमर राहतो दादा. बस काय असतं आपल्याकडं नसतं बी काही, त्याचा गर्व लई. मी साधी गोष्ट बोलतो, तुमच्या सगळ्यांची माफी मागून बोलतो. मला लय बोलता येतं, मला लय भाषण शिकवता येतात, मी पुढाऱ्यांना भाषण शिकवतो. याचा मी कधी गर्व करायचा नाही, याचा मी कधी गर्व करायचा नाही. का 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 लोकांना भाषण येत नाहीत म्हणून मला किंमत आहे. सगळ्यालाच भाषण आल्या मला कोण किंमत देईल. साधी गोष्ट ना. मी चांगला बोलतो म्हणून बोलणाऱ्यांना कधी गर्व करायचा नाही, कारण लोकांना चांगलं बोलता येत नाही म्हणून मला किंमत आहे ना. मी चांगला गातो, मी माझ्या गायकीचा गर्व करायचा नाही. का? यांना गाता येत नाही म्हणून आपल्याला किंमत आहे. सगळेच गायला आपल्याला कोण किंमत देतं. मी चांगला वाजवतो याचाही मी गर्व करू नये. का? यांना वाजवता येत नाही म्हणून आम्हाला किंमत आहे. ज्ञानानं माझ्याकडं ज्ञान आहे म्हणून गर्व करायचा नाही. का? या जगात अज्ञानी माणसं आहे म्हणून ज्ञानाला किंमत आहे. अरे गोऱ्या माणसानं कधी मी गोरा आहे म्हणून गर्व करायचा नाही. का? या जगात काळे माणसं आहे म्हणून गोऱ्याला किंमत आहे. सबत गोरे कोण कोणाला भाव देतं. माझे शरीर यष्टी मी तगडा आहे याचा मी माझ्या शरीर यष्टीचा गर्व करायचा नाही. जगात अशक्त माणसं आहे, माझ्यासारखी माणसं आहे म्हणून तगड्या माणसाला किंमत आहे. म्हणून बोलूच का बोलतोच. चला का
गर्व करू नये. आणि गर्व करतो कोण? माझ्याकडे 20-20 खेळायचंय मला आज, म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतोय सगळं. आणि मी यशोदा ताईला बोलेल, ताई तुमच्यासारख्या माणसाकडं खूप मोठी प्रॉपर्टी आहे. केशव दादानं ताई तुम्हाला खूप मोठी प्रॉपर्टी देऊन गेले. सुरेश दादा ताई तुम्हाला खूप मोठी प्रॉपर्टी देऊन गेले. तुम्ही अभिमानानं सांगायला पाहिजे. पण तुमच्यासारखे माणसं आम्हाला जमिनीवर दिसतात. मामा, माझा भाचा सुरेश होता, हा फार मोठा अभिमान आहे. तो देशाची सेवा करत होता. पण तुमच्यासारखी माणसं जमिनीवर दिसतात. आई कुठं गेल्या? आई कुठं बसली आहे? आईकडं पाहिलं ना दादा, माझ्या डोळ्यात टपकन पाणी आलं. नुसतं पाहिलं कीच. आई, तुमच्यासारखी माणसं आमच्यापेक्षा खूप मोठी आहे. पण गर्व काहीच नाही रे, जमिनीवर येते अजूनही. देशाची सेवा करणाऱ्या माणसाची आई अजूनही शेतात काम करते रे दादा. मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं. देशाची सेवा करणाऱ्या माणसाच्या वडिलाला शेतात अजूनही काम करावं लागतं, त्या माईला शेतात अजून काम करावं लागतं. त्या लेकराकडं बघितलं मी, सुरेश दादाच्या त्या मुलीकडं. मला माझे लेकरं आठवलं रे दादा. आणि मी बोललो, माझ्या लेकरं माझ्या डोळ्यापुढे दिसले. आणि मी बोललो, माझे पोरं किती नशीबवाने रे, त्यांना बाप आहे. सांगा ना, त्या ताईनं कोणाला बाप म्हणायचं? आज त्या लेकरानं कोणाला बाप म्हणायचं? पप्पा मला खेळणी आणा. माझं पोरग मला सांगल हो दादा, माझं पोरग मला सांगल, बाबा मला खेळणी आणा. त्या सुरेश दादाच्या बछड्यानं, त्या लेकरानं कोणाला म्हणावं सांगा ना? पप्पा मला आज खेळणी आणा म्हणून, पप्पा मला कपडे घ्या, कोणाला म्हणावं? दादा, एवढा मोठा त्याग म्हणून या गावामध्ये, या आस्तगावमध्ये इथं एवढं मोठं स्मारक उभं राहतं. दादा, तुमचा आमचा फोटो सुद्धा राहत नाही रे घरामध्ये. आमचं आणि तुमचं जगणं असं असतं, जगत मी जगलो असं की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मी पुन्हा जुळलोच नाही. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो, आणि तरीही प्रकाशाला हाय मी पेटलोच नाही. जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही. मी काय विचार करा म्हणले असतील बरं तुकोबर आहे? आम्ही तुम्ही तर जगतो ना, जगायला सगळे जगतात रे. का विचार करा म्हणले? कारण काय? क्षणाक्षणाला विचार करा, सारा विचार करा. बर का उठी? कारण काय आहे? का म्हणले असतील तुकोबर आहे असं? कारण काय आहे याचा भरोसा नाही. हे नाचकाय, सडकाय, तुटकाय, कुचकाय, याचा भरोसा नाही रे. आणि याच्यात जो अंतर आत्मा आहे ना, तो या किरयाच्या घरात पाहुणा म्हणून राहतो रे. पाहुणा म्हणून राहतो. आणि हेच तुकोबराने सांगितले अभंगा. नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, दादा रसका. नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, नाशिवंत देहा, दादा रसका.
नाशिवंत आहे, जाणार आहे, सडकाय तुटकाय याचा भरोसा नाही, मग काय करा? संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. कोण बोलताय? तुकोबर आहे. काय करा? चांगल्याच्या संगतीत राहा. मी याचा जवळून अनुभव घेतला बरं का. आता संगतीत राहता तुम्ही त्याच्यासारखी बनता, हे वास्तव आहे बाबा. ज्याच्या संगतीत राहता. जगदाळे गुरुजींना नसती चांगल्या लोकांची संगत लाभली तर महाराष्ट्रभर हे नाव आज घोंगावलंच नसतं. परिणाम संगतीचा आहे. आज नितीन भाऊंना नसती चांगल्या लोकांची चांगल्या गुरुजीची संगत लाभली तर आज हे नाव महाराष्ट्रामध्ये राहिलंच नसतं. संगत महत्वाची आहे. तुमचं लेकरू कुणाच्या संगतीत राहतं ते महत्वाचं आहे. पाण्याचा एक थेंब आहे, नीट आहे का? पाण्याचा एक थेंब आहे, पाण्याचा एक थेंब आहे. तो जर गवतावर पडला तर त्याचा दवबिंदू होतो. तोच पाण्याचा थेंब पाण्यात पडला तर त्याचं पाणी होतं. तोच पाण्याचा थेंब आगीत पडला तर जळून राख होतो. आणि तोच पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. दादा, थेंब तोच आहे, संगतीत कुणाच्या आहे? संगतीत कुणाच्या आहे? बरं, सोपं उदाहरण देतो. हे थेंबा बिंबाचं उदाहरण तुम्हाला नाही कळायचं लवकर, सोपं देतो. बऱ्याच जणांच्या तुमच्या भाषेत, काही लोकांच्या बरं का, काही लोकांच्या तुमच्या भाषेत उदाहरण देतो. समजा 4 शेंगदाणे आहे, 4 शेंगदाणे आहे, शेंगाचे शेंगदाणे. ते जर देवाच्या पायरीवर ठेवले तर त्याचा प्रसाद होतो. आणि तेच शेंगदाणे दारू सोबत खाल्ले त्याचा चाकणा होतो. शेंगदाणे तेच आहे, देवाच्या पायरीवर ठेवले म्हणून त्याचा प्रसाद झाला. आणि तेच शेंगदाणे दारू सोबत घेतले त्याचा चकना झाला. शेंगदाणे तेच आहे. तुम्ही राहता कुणाच्या सोबतीत, तुम्ही वावरता कुणाच्या सोबतीत, तुम्ही जगता कोणासोबत, तुम्ही राहता कोणासोबत, संगत महत्वाची असते. आणि ज्याची संगत चांगली आहे बस माणूस चांगला आहे. संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. सुनी रही में लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बने, तोरी अच्छी बने, तोरी अच्छी बनेगी. वाह, टाळ्या. आपलं मूल सुद्धा ना कुणाच्या संगतीत वाढतं ते महत्वाचं आहे. कुणाच्या संगतीत मूल वाढतं. आता पण दुर्दैवाने असं म्हटलं जातं, प्रत्येकाची आई म्हणते माझं मूल तसं नव्हतं हो, पण ते संगतीनं तसं करते. पिणाराची बी आई म्हणते माझं मूल पियत नव्हतं हो, पण त्याला संगतच लय बेकार लागली. सगळ्याच्याच आया म्हणते असं, माझं मूल तसं नाही पण संगत. म्हणून दादा, तुम्ही राहता कोणाच्या संगतीत? तुमचं मूल लहानाचं मोठं ज्या वातावरणात राहतं ते वातावरण त्याला घडवत असतं. आणि त्याला मी माझ्या भाषात बोलतो दादा, बिनभिंतीची शाळा. बिनभिंतीची इथली शाळा. कोण आहेत त्याचे गुरु? अरे बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु. या बिनभिंतीच्या शाळेच्या बाहेर एक गुरु नाही. या बिनभिंतीच्या शाळेच्या बाहेर हजारो गुरु आहेत. आणि तुमचं पोरग त्या गुरुकडून शिकत असतं. म्हणून शाळेत जे शिकवलं जातं त्याही पेक्षा त्याला बाहेर शिकवलेलं लवकर कळतं. हे मी एक शिक्षक असून सांगतो. शाळेत जे शिकवलं जातं
त्याहीपेक्षा तुमच्या मुलाला बाहेर शिकवलेलं आणि बाहेर त्यानं शिकलेलं आपोआप लवकर कळतं, हे मी एक शिक्षक असून सांगतो. का म्हणून धोका द्यायले दादा? हे मी स्पष्ट करून सांगतो. चला, आम्ही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतो बेग बे पासून 30-31 पर्यंत उजळणी. मग मला सांगा, तुमच्या लेकराला 30-31 पर्यंत उजळणी येते का? नाही येत. आम्ही शिकवली, आली का? नाही येत. मग आमच्या बाहेर भिंतीच्या शाळेत भिंतीच्या बाहेर जे शिकवलं जातं ते पोराला आपोआप येतं. भिंतीच्या बाहेर काय शिकतं पोरग? त्याला हे शिकवायची गरज नाही. त्याला बरोबर कळतं तंबाखू कशी खायची. का आम्ही शाळेत शिकवतो का गुरुजी? आधी तंबाखू हातावर घ्यायची, मग चुना काढायचा, मग त्याच्यात मिसळायचा, मग अशी रगडायची, मग रगडायची, मग रगडायची, मग थाप द्यायची, मग उजव्या हातानं ते उचलायचं. शुभ असतो ना उजवा हात. मग असं एक ओट वडायचा आणि मग ही वल्ली त्याच्यात ठेवायची आणि मग रस्त्यानं थुकत जायचं. आहे का असं? कुठून शिकलं पोरग? भिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु. लाख गुरु आहेत ना, त्यांच्याकडून तुमचं पोरग शिकत असतं दादा. आणि आपण दुसऱ्यासारखंच करतो, दुसऱ्यासारखं वागतो, दुसऱ्याचं बघतो आणि आपण तसं. म्हणून तुमच्या भागातली भाषा तुमच्या भागातली असते, आमच्या भागातली भाषा आमच्या भागातली असते. ज्या त्या भागाचा परिणाम आणि ज्या त्या भागाचा प्रभाव त्या माणसावरती आणि इथल्या लेकरावरती पडत असतो. तुम्ही जर तिकडे विदर्भात गेलात तर तुम्ही कोणती, आता तुम्ही फिरताय, बाबा फिरतात सगळे महाराष्ट्रभर. बाबा तिकडे गेल्यावर तुम्ही ही भाषा ऐकता. कोणती? आलाव का महाराज? कुठवर आलाव? काय करून राहिलो? किती वेळ झाला? येऊन राहिले की नाही तुम्ही? जाऊन राहिले की नाही तुम्ही? खाऊन राहिले की नाही तुम्ही? पिऊन नाही. कुठली भाषा? तिकडची. येऊन राहिले का? जाऊन राहिले का? खाऊन राहिले का? इकडे लातूरकडे गेला तर आलाव का? गेलाव का? कुठपर्यंत आलाव? आमच्या तिकडे मराठवाड्यात कुठे आहे? काय राव, किती वेळ झालं वाट बघतो तू? आमच्या भागातली भाषा. ज्या त्या भागात त्या भाषेचा प्रभाव त्या माणसावर का पडतो? बाबा ही संगत आहे ना, त्या भागात वाढतं. म्हणून संत संगती, संत समागमे धरावी आवडी, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून संगत महत्वाची. तुकोबारा यांच्या भाषेत बोलायचं झालं तर संताच्या संगतीमध्ये का? कारण देवते संत, देवते संत. संत हेच देव आहे म्हणून त्यांची संगत संताचीच का सांगितलं? असं का बोलले नाही तुकोबारा देवाच्या संगतीत नाही? का बोलले नाही? देवाच्या संगतीत राहा. कारण देव आणि संत कुठं वेगळे दादा. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि हे करत असताना बाबा तुझ्या डोळ्यावर फक्त अहंकाराचा धूर येऊ देऊ नको. कसा असतो बरं का आपल्याला हंडोरे महाराज सांगू का कसा असतो? थोडक्यात सांगतो चला. 10 मिनिटं माझ्या हातात आहे. मी वेळेचा लय कट्टर माणूस. एकदा मला सांगितलं तिथंच डन डन. आता ऐका, आपल्याकडं नसतं. धूर कोणता असतो बरं आई? कोणता धूर असतो? मला लय भारी पेटी वाजवा येते. असतो की नाही धूर? मी लय भारी बोलतो, माझ्या डोळ्यावर धूर आहे. माझी बॉडी आहे, धूर आहे. माझ्याकडे गाडी मोठी आहे, धूर आहे. तो धूर असतो. आणि ज्याच्याकडे कमी असतो त्याच्या डोळ्यावर जरा जास्तच धूर असतो. ज्याच्याकडं भरपूर आहे त्याच्याकडं, चला आमच्या भाषेत सांगतो, आमच्या गावाकडं प्रॉपर्ट्या कमी आहेत लोकांकडं. पैसा कमी आहे आमच्या भागात. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा. पण ज्याच्याकडं कमी त्याला लय गर्व. आमच्या गावात सप्त्याची मीटिंग बसली बाबा एक दिवस. असे सगळे एकत्र झाले आणि सप्त्याची बैठक बसली, अशी मीटिंग बसली. आणि गावामध्ये एक जणाकडे 2 एकर ऊस आहे. बाबा आमच्याकडे ऊस म्हणजे मोठा माणूस आला. 2 एकर ऊस ते ताईटच चालतोय. असे ताईट
टाईट कपडे, मागं थोडे लपडे पण टाईट कपडे. ते 2 एकरवाला आलं आणि मी सप्त्याचं नियोजन करत होतो. मी म्हणलं चला माणशी 100 रुपये करायचे. घरात 5-6 माणसं असले तर 600 रुपये पट्टी सप्त्याला वर्गणी. मग ते आलं ना 2 एकरवालं, त्याच्या घरात माणसं कमी होते. ते म्हणलं बाबा पट्टी किती गेली? म्हणलं माणशी 100 रुपये. अहो म्हणलं माझी माणशी 200 रुपये घ्या. म्हणलो का म्हणून भाऊ तसं? घ्या म्हणला, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. या मी आता विचारलं बी नाही. काय म्हणलं ते? पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. सप्ताह थाटात पार पडला. पट्टी ते जास्त द्यायचं प्रत्येक वारीला. मी म्हणलं ठीक आहे देवाच्या कामाला असू द्या थोडा अहंकार, पण काम चांगलं करतो ना. ते गणपती पिरियडला बी आलो, मीच होतो नियोजन करायला. म्हणलं गणपती पिरियडला पोरं आता नाचायचं नाही, दारू प्यायची नाही, पत्ते खेळायचे नाही, गणपती पुढे हे नाटकं करायचे नाही. आता आपण एक काम करू, कीर्तन ठेवू 5 दिवसाचे. मी परत पट्टी गोळा केली. हे आलंच ना कोण? 2 एकरवालं. किती केली पट्टी? म्हणलं पोरागणीच 1000 रुपये केले. सगळे पोरं पट्टी करणार. ते म्हणलं मग 2000 रुपये. मी म्हणलं का हो असं प्रत्येक वेळा करता तुम्ही? उधार आहेत कळलं मला. हा घ्या म्हणला पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. म्हणलं ते 2-2 मिनिटाला म्हणायचं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. 10 मिनिटं बी जात नव्हते. परत म्हणायचं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे. आमचं सगळे कार्यक्रम झाले आणि मी निघलो. गणपती पिरियड झाल्याच्या नंतर मी निघलो. माझा कार्यक्रम होता दादा इकडे पश्चिम महाराष्ट्रात, तुमच्यात नाशिक जिल्ह्यामध्ये. इकडे द्राक्षाच्या भागा जास्त आहे ना. तिकडे एक जणांनी माझा कार्यक्रम घेतला होता. ज्या माणसानं कार्यक्रम घेतला ना त्या माणसाकडे होती 100 एकर जमीन. नाशिक त्या माणसाकडे होती 100 एकर जमीन. त्यात 50 एकर होता अंगूरचा बाग आणि 50 एकर होता डाळिंबाचा बाग. आणि मी निघलो त्या गावाला, हांडोरे महाराज. मी निघलो त्या गावाला कीर्तनाला. हे आलं ना तिथं. म्हणले महाराज कुठं निघाले? कोण आलं? पट्ट्या. हे 2 एकरवाला पट्ट्या तिथं आला. मला म्हणलं महाराज कुठं निघाले? मी म्हणलो नाशिककडे चाललो. म्हणलो तिकडं लई भारी कार्यक्रम असते. मी येऊ का म्हणलं सोबत? म्हणलं ते तुमच्या शेताला दारे वगैरे धरायचे, तुमचा 2 एकर ऊस आहे ना. हा म्हणला काय काळजी करता ऊसाची? 2 एकर ऊस आहे आपला. अरा येऊ का म्हणलं सोबत तुमच्या? म्हणलं हे बघ माझं जागराचं कीर्तन आहे उद्या आणि आजचं जागराचं कीर्तन उद्याचं काला माझाच आहे. त्यामुळे मी काय 2-3 दिवस इकडे येणार नाही. चला म्हणलं काय काळजी करायची पट्ट्याचा म्हणलोच ते. बरं म्हणलं बस गाडी. ते बसलं गाडी ड्रायव्हर चालवत होता. गाडी अशी पुढे गेली. तुमच्या इकडे भागात आलं की मला एक येवले चहाची पाटी दिसली. तुमच्या इकडे जास्त आहे ते आणि मराठवाड्यात नाही. आता झालं तिकडे शाखा. येवले चहाची पाटी. मी म्हणलो आपल्याला चहा घ्यायचा आहे. उतरला ड्रायव्हर, उतरला, मी उतरलो, माझ्यासोबत गायक होते माझ्या परिसर उतरले सगळे. गेलो चहा पिलो. आम्हाला आकर्षण तवा येवले चहा पियचा आहे. आम्ही चहा पिलो. आम्ही 4-5 जण होतो गाडीत बाबा. सगळे गेलो चहा पिलो. पण पैसे द्यायला हे उठलो आणि पळतच काउंटरकडे गेलो. त्या काउंटरवाल्याला म्हणलं, त्या गल्ल्यावाल्याला, त्या हॉटेलवाल्याला म्हणलं पैसे माझे घ्या, महाराजाचे घेऊ नका. त्यांचं काय खरं नसतंय. पाकिटा असते सगळं. आणि मग त्यानं चुकून विचारलं ना मग तुमचं काय? त्यांचं काय खरं नसतं. मग तुमचं काय? ते म्हणते मग 2 एकर ऊस. आता या पट्ट्याचा 2 एकर ऊस म्हणायचं काही कमी होत नव्हतं. आम्ही त्या माणसाच्या दारात गेलो ज्या माणसाकडे 100 एकर जमीन आहे, 50 एकर अंगूरचा बाग आणि 50 एकर डाळिंबाचा बाग. आणि पट्ट्या माझ्या संग. बाबा बंगला असा मोठा होता ना. आहा गाड्या पुढं लागल्या, वाडी बिड्या, 2-4 गाड्या मोठ्या मोठ्या. मी गाडीतून उतरलो आपल्या बारक्या. ते बी उतरला माझ्याच गाडीतून, त्याची तर नव्हतीच. आम्ही त्या बंगल्यात गेलो. ताई एवढा मोठा सोफा सेट तिथं, एवढा मोठा सोफा सेट. एवढ्या भारीतल्या सोफा सेटवर मी बसतो, कारण मला बोलवतातच भारीतले लोक. मी बसतो, पण तो पट्ट्या पहिल्यांदाच बसला होता. असं खालीवरी व्हायचं ते. मीच दाबलं त्याला. म्हणलं थांब जरा, तुला दाखवायचं आणखीन. आणि 100 एकरवाला मालक मधून पाणी घेऊन आला गिलासात. मी सोप्याहून तटकून उठलो. वयस्कर माणूस, 100 एकरवाला माणूस टेबलावर पाण्याचा ग्लास ठेवला
आणि पटकन डोकं ठेवण्यासाठी माझ्याकडे आला आणि 100 एकरवाल्या मालकानं माझ्या पायावर मस्तक ठेवलं. मी म्हणलो बाबा हे माझं मोठं पण नाही रे, माऊलींच्या तुकोबारायांचे आमच्यावरले उपकार आहेत दादा. 100 एकरवरला मालक पाया पडला, पण पट्या काय माया अजून पाया पडला नव्हता, कारण माझ्या गावचा होता. आणि गावातला माणूस काय गावातल्या महाराजाच्या पटकन पाया पडत नाही. सोबतच बसलेलं होतं. मग मी मुद्दाम त्याची फिरकी घ्यायची ठरवली. बाबा मी सहज विचारलं त्या कोणाला, मालकाला, त्या जमिनीवाल्या मालकाला विचार, मला माहिती आहे नितीन महाराज, मला माहिती आहे यांच्याकडे 100 एकर जमीन आहे, पण मी मुद्दाम विचारलं याच्यासाठी. म्हणलं साहेब तुमच्याकडे तुम्हाला काही शेतीबाडी आहे का नाही, मुद्दाम विचारलं. ते म्हणले आहे ना बाबा. म्हणलं किती आहे, ते म्हणले आहे 100 एकर. किती? 100 एक. त्याला म्हणलं तू 2 एकर एक. ज्याच्याकडे दादा हे मध्ये गेले पुन्हा चहा आणण्यासाठी, हे जरा चोरूनच बसला. आता थोडं लाजायच लागलं. हे कोण? पट्या 2 एकरवाला. हे जरा लाजायच लागलं. मग त्या बंगल्याला बाहेर बैठक रूम मध्ये हॉलमध्ये मोठं झुंबर होतं. असं चित्रपटात असतं ना ते, असं वर ते हिरो येतो त्याला ढिसक्या गोळी हाणतो, ते खाली पडतं. ते झुंबर होतं मोठंची मोठं. ते बाहेरल्या देशातून आणलं होतं. चहा घेऊन आले, आम्हाला पाणी दिलं आणि बाबाकडे बघितलं आणि बाबाला म्हणलं बाबा, आधी याच्या कानात म्हणलो मी, ए झुंबर बघितलंस का? ते म्हणलं हो, लय भारी म्हणला. मी म्हणलो सांग बरं रामभाऊ नाव त्याचं. मी त्याला बोललो रामभाऊ सांग बरं त्या 2 एकरची काय किंमत असेल. ते म्हणलं जा द्या बाबा त्याविषयी सोडून आता काय. मी म्हणलं नाही त्या 2 एकरची किंमत काय असेल सांग. ते म्हणलं बाबा काय घ्यायची काय तुम्हाला? नाही हो म्हणलं आम्ही कशाला घ्यावं, आमचं पाकिटावर खेळ, तुमची काय बरोबरी करा आम्ही, पण सहज सांगा तुमच्या 2 एकरची किंमत काय असेल. ते म्हणला बाबा तुम्हाला बी 2 एकर जमीन आहे, मला बी 2 एकर जमीन आहे, पण तुमची जमीन लय झालं 6 लाखानं जाईन बाबा, माझी 8 लाखानं जाईन. का? तर पट्याचा ऊस आहे. आता अजून जिलकच होता तो. बाबा मधून आले आणि बाबाला मी मुद्दाम विचारलं त्या 100 एकरवाल्या मालकाला, म्हणलं बाबा हे झुंबर दिसतंय, हे झुंबर केवढ्याला आणलं? बाबा म्हणले काय नाही ते बाहेरच्या देशातून आणलंय 16 लाख रुपयाला. याची 2 एकर जिरली. काहीच नसतं. हे सोप्यावर उठलं खालीच बसलं. दादा नीट ऐका, आपल्याकडे काहीच नसतं, त्याचा गर्व भरपूर असतो. आणि या माणसानं देशाला दिलं रे, त्या आईला किती गर्व असला पाहिजे. दादा माझं पोर देशासाठी गेलं, आमच्याकडे काहीच नसतं, आम्ही डंग 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 डंग. आणि म्हणून बोलतो मी दादा, आज शहीद जवानांच्या वर्षश्राद्धाचं प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन मला करायला भेटतं. दादा मी याच्या अगोदर सांगितलं, बाबांनाही सांगेल, मी याच्या अगोदर सांगितलं अशा कार्यक्रमाचं मला पाकिट नको. आणि आज नाही बरं का, शहीद जवानांच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन असलं की मी आयुष्यात कधीच पाकिट घेणार नाही. आज बोलतो दादा. माझा टाइम होत आला, तुम्ही मला स्वीकारलं. मला एकच गोष्ट बोलायची आहे, केशवदादांचं इतिहास अक्रूर बाबांना खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं हो. आणि अक्रूर बाबांनी एका जिल्ह्यातले बरं, अक्रूर बाबांनी एका जिल्ह्यातले. अक्रूर बाबानं एवढा, साखरे महाराजानं एवढा इतिहास सांगितला, महाराष्ट्रभर सांगितला. मला आमच्या हंडोरे महाराजांनी सगळ्या 2-3 क्लिप पाठवून दिल्या. आणि केशव महाराजांचं ते सगळं, केशव गोसावींचं ते सगळं वैभव मला दाखवलं. ते स्मारक वगैरे त्यांच्या गावातून त्यांनी किती सपोर्ट केला दादा, गावातल्या लोकांनी त्यांच्या ह्या सगळ्या या गोष्टीला, हे सगळं सांगितलं. आणि मला वाटतं त्या कीर्तनाला, त्या सगळ्या सप्ताहालाच जगदाळे बाबा तुम्ही तिथं जातीनं उपस्थित असता. आणि विशेष म्हणजे ही सगळी सिस्टीम मला आवडली बरं का दादा तुमची. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. हे सगळं वैभव मी पाहत होतो दादा यूट्यूबला. खरं सांगू का, मी खोटं बोलतच नाही, तसं इथं तर नाहीच नाही. रात्री 10 वाजता माझ्या काल 2 बॅच होत्या दादा.
एक ऑफलाईन एक ऑनलाईन. ऑफलाईन पुढाऱ्यांना शिकवलं आणि ऑनलाईनला काही दादा अधिकारी लोक आहेत, मग ते PSI असो, API असो, काही SP PA आहेत, काही असे मोठी मोठी माणसं आहेत दादा, आणि अधिकारी लोक आहेत सगळे. मग मी त्यांचे ऑनलाईन क्लास घेतो, त्यांना माझ्याकडे येता येत नाही. मग मी ऑनलाईन संपली 10 वाजता. मी तुमचे व्हिडिओ कधी बघितले हंडोळे महाराज? तुम्हाला रात्रीच्या 1:30 वाजता रिप्लाय दिलाय मी, लक्षात ठेवा. मी 10 वाजता अभ्यास करत होतो, सुरेश भाऊंचं हे सगळं अंत्ययात्रेचं पाहत होतो. ती मला रात्री 2:30 वाजले झोपायला, 4:30ला उठलो, 2 घंटे झोपलो. मी रात्री एकटाच रूम मध्ये रडत होतो. आमचे भरत भाऊ बाजूला झोपलेले होते. मी एकटाच रात्री रडत होतो. 2 तास झोपलो आई. आणि हे सगळं बघून भारावून गेलो हो दादा, हळव्या काळजाचा मी भारावून गेलो. आणि म्हणून मला सुद्धा अगदी भारावून आलं. हे बछडं तर मी याला बघितलं, यूट्यूबला बघितली मुलगी, सुरेश भाऊंची मुलगी मी यूट्यूबला बघितली. सुरेश भाऊंच्या वीरपत्नी मी यूट्यूबला पाहिलं. तुमची ती मुलाखत एका यानं घेतलेली, त्या न्यूजवाल्याने घेतलेली सुद्धा पाहिली. मी डिटेल्स अभ्यास केला दादा, सगळं बघत राहिलो. माझी झोपच उडली. मी म्हणलो आपली 1 दिवसाची झोप गेली तर काय झालं दादा? अरे या वीरांनी सगळ्या झोपी अर्पण केल्या ना तुम्हाला आम्हाला, आणि म्हणून त्यांच्यामुळं आम्ही आरामात रात्रंदिवस झोपू शकतो ना आपण त्यांच्यामुळं. म्हणून 1 दिवसाची झोपच अर्पण केली, आपोआप अर्पण झाली ती झोप दादा. असो, हरकत नाही. हंडोरे बाबा, खूप मोठी सेवा करण्याचा योग तुम्ही दिला अगदी. आणि या माणसाच्या सोबतीला मला आणून बसवलं तुम्ही, याच्यासारखं भाग्य आणखीन काय पाहिजे. आणि हे रत्न असे मिळाले, अशी माणसं पावलोपावली भेटत जावत, यांची संगत आम्हाला मिळावी. बाबांनी समोर येऊन बसावं आणि सैनिकांनी आमच्यासारख्यांचं कीर्तन ऐकावं, याच्यासारखं दुसरं भाग्य नाही दादा. आणि म्हणून मी फक्त एकच सांगेल, तुम्ही जे कमवत असता, जे मिळवत असता, ते आपलं नसतं, ते त्याचं असतं, आपण निमित्त असतं. सुशन नाईकवाडे महाराज झाडं लावतात, मी कोण लावणार आहे? तो करून घेतो माझ्याकडून. मी लोकांना भाषणं शिकवतो, कोण शिकवणार दादा? मी नाहीच, तो करून घेतो. त्याच्या आशीर्वादानं हे होतं आणि नाव मात्र आमच्यासारख्याचं होतं. एक विनंती मी जाता जाता करणार आहे. चला, मी हाडामासाचा शिवचरित्रकार आहे म्हणून बोलतो बरं. आज नाही विषय, मला विषय मांडताच आला नाही. मला आज केशवदादाविषयी बोलता आलं नाही, मला आज वीर जवानाविषयी जास्त बोलता आलं नाही, माझ्याकडे वेळ कमी होता. मला आज छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलायचं होतं, त्याविषयी मला, आणि माझा खास विषय तो आहे शिवचरित्र. त्याच्यावर माझे 2-4 पुस्तकं प्रकाशित आहेत, बाजारात विकायला आहेत ते. पण बोलता आलं नाही, पण जाताना एकच बोलतो, त्यांच्याबद्दल अनेक बोलतोय. अनेक युट्यूबला माझ्या कथा आहेत 7-7 दिवसाच्या. जगात साजरी होते शिवजयंती, बाहेरल्या देशात. म्हणून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नाही, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. का विरोधी आवड्या चुकीच्या लावल्या हो? किती मर्यादित केलं नाही आपणच आपल्या माणसाला. म्हणूनच म्हणलो ना, आमची माती आमची माणसं आमच्याच माणसाने केलेली, आमची माती आम्हाला उड्या डोळ्याला पाहावी लागते. म्हणून दादा मी एवढंच सांगेल, या तुकोबारायांच्या अभंगामध्ये क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान नका डोळे धुरे भरून राहो. तुका म्हणे इह लोकींच्या व्यवहार आहे आणि नका डोळे धुरे भरून राहो. ठब्बार झाल्यानंतर हे जेवणाचा कार्यक्रम आहे. नमन ऐसे वीरों को मेरा नमन. शहीद सुरेश रघुनाथ घुगे यांच्या प्रथम पुण्य स्मारक अनावर सोहळ्यासाठी आपण उपस्थित आलात. तर हे जम्मू काश्मीर येथे 19 डिसेंबर 2020 रोजी शहीद झाले होते. त्यांनी